गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आपण बघूया फॅमिली रिलेशनशिप. आपल्या डेली यूजमध्ये यूज होणारा टॉपिक आहे. चला तर फर्स्ट आपण बघूया ग्रँडफादर. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे ग्रँडफादर म्हणजे काय? आजोबा. ग्रँडमदर म्हणजे आजी. आता हे इंटरेस्टिंग आहे थोडं. मॅटर्नल ग्रँडफादर आणि मॅटर्नल ग्रँडमदर म्हणजे काय रे? तर जे आईकडचे आपले आजी आजोबा असतात, ज्यांना आपण नाना नानी म्हणू, आईकडचे आजोबा म्हणजे ग्रँडफादर म्हणजे आईचे बाबा, आणि आईकडची आई म्हणजे आईची आई जी आहे त्यांना काय म्हणतो? मॅटर्नल ग्रँडमदर. तुमच्यासाठी हे नवीन होतं ना, तुम्ही ग्रँडफादर ग्रँडमदर ऐकलेलं आहे, पण मॅटर्नल आणि ग्रँडफादर आणि ग्रँडमदर काय असते हे मी तुम्हाला सांगितलं. फादर म्हणजे वडील, सगळ्यांना माहिती आहे. मदर आई, सिस्टर म्हणजे बहीण. चला, फादर मदर सिस्टर तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. आणि ब्रदर म्हणजे भाऊ, हे आपलं राहून गेलं, ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर अंकलकडे जाऊ आपण. अंकल म्हणजे काका, किंवा इथं मावसा पण होऊ शकते, म्हणजे तुमचे मावशीचे हजबंड ते पण येऊ शकतात. आंटी म्हणजे काकू किंवा मावशी. कझन म्हणजे काय? चुलत भाऊ किंवा बहीण. आपण म्हणतो ना, हे काय माझे कझन आहेत, माझा चुलत भाऊ आहे, माझी चुलत बहीण आहे. सन म्हणजे मुलगा. सन म्हणजे सूर्य नाही, स्पेलिंग चेंज आहे. SUN आहे का? नाही, SON आहे. सन म्हणजे मुलगा. डॉटर म्हणजे मुलगी. आणि हजबंड म्हणजे पती. वाईफ म्हणजे पत्नी. आता हे आपले रिलेशनशिप झाले. आता जे आपल्या सासरकडचे लोक असतात, सासरकडचे जे रिलेशनशिप असतात त्यांना काय लागते? इन लॉज लागतात. शब्द काय लागतो? इन लॉज. बघा, जसं फादर इन लॉ म्हणजे सासरे, मदर इन लॉ म्हणजे सासू, ब्रदर इन लॉ म्हणजे दीर किंवा मेहुणा म्हणू शकता तुम्ही, सिस्टर इन लॉ म्हणजे नणंद भाऊजे, सन इन लॉ म्हणजे जावाई, आणि डॉटर इन लॉ म्हणजे सून, नेफ्यू म्हणजे भाचा, नीस म्हणजे भाची. आणि जे सगळे तुमचे सावत्र रिलेशनशिप असतात त्याच्या पुढे काय लागते? स्टेप. मग ते स्टेप फादर, स्टेप मदर, स्टेप सन, स्टेप डॉटर म्हणजे सगळे सावत्र, ठीक आहे. फादर लागलं तर सावत्र वडील, मदर लागलं तर स्टेप मदर, असं सावत्र आई वगैरे, असं सेम. आणि त्याच्यानंतर जे राहते फिओन्सी किंवा फिओन्सी म्हणतो आपण त्याला, म्हणजे जे आपले एंगेजमेंट झाली जेव्हा होते त्याच्यानंतर जे रिलेशन नीट होणारा, ज्याला म्हणतो ना होणारा नवरा, होणारी नवरी, होणारा पती, होणारी वधू, त्याला म्हणतात फिओन्सी. आणि पॅरेंट म्हणजे पालक. अशा प्रकारे फॅमिली रिलेशनशिप होते. तुम्ही लिहून घ्या, वाचून घ्या, डेली यूजमध्ये यूज करा. टेल देन अभ्यास करा. बाय.